भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. महामंत्र्यांकडून राजपुत्राची समजूत. त्या तरुण स्त्रिया अयशस्वी झाल्या व राजपुत्र काही त्यांच्याकडे आकर्षित झाला नाही हे उदयनाच्या लक्षात आले. राजनीतीत कुशल असलेल्या उदयनाने स्वतःच शेवटी राजपुत्राशी बोलण्याचे ठरविले. राजपुत्रास एकांतात भेटून उदयीन त्याला म्हणाला, तुझा एक अनुरूप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केली आहे त्या अर्थी अंतःकरणपूर्वक मित्रभावनेने तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे, असे म्हणून उदयनाने सुरुवात केली. जे अहितकारक आहे त्याच्यापासून परावृत्त करणे, जे हितकारक आहे ते करण्यास प्रवृत्त करणे व संकटकाळी सोडून न जाणे ही मित्राची 3 लक्षणे आहेत. मित्रत्वाचे अभिवचन दिल्यानंतरही पुरुषार्थापासून तुला दूर जात असताना पाहून मी त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मी मित्रत्वाला पारखा झालो आहे असे होईल. कपटाने सुद्धा स्त्रीला वश करणे हे योग्यच आहे, त्यामुळे त्याचे रंजनही होते. आदरपूर्वक वागणूक व तिच्या इच्छेची परिपूर्ती यांनीच स्त्रीचे हृदय बांधले जाते. सद्गुणच खऱ्या अर्थाने प्रेमाचे कारण असतात, कारण स्त्रीला आदरभाव आवडतो. मग हे विशाल नयनांच्या राजपुत्रा, जरी तुझ्या मनात नसले तरी तुझ्या सौंदर्याला साजेशा शालीनतेने तू त्या स्त्रियांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न का नाही करणार? विनय हा स्त्रियांना सुगंधी उठण्याप्रमाणे सुखकर वाटतो. विनय हा एक बहुमूल अलंकार आहे. विनया वाचून सौंदर्य हे पुष्पविहीन उद्यानासारखे आहे. पण केवळ विनयाचा काय उपयोग? त्याच्याबरोबर हृदयातील भावनेचीही जोड असली पाहिजे. मोठ्या कष्टाने प्राप्त होणारे कामभोग तुझ्या मुठीत आहेत व खात्रीने तू त्यांचा तिरस्कार का करावास? काम हाच सर्वप्रथम पुरुषार्थ मानून प्राचीन काळी इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिचे प्रियाराधन केले. अशाच प्रकारे अगस्ती ऋषीसुद्धा सोमाची पत्नी रोहिणी हिच्याशी रममाण झाला आणि श्रुती सांगतात लोपामुद्रेचीही तीच गत झाली. महान तपस्वी बृहस्पतीने औतथ्याची पत्नी व मरुताची कन्या ममता हिला भोगून भारद्वाजाला जन्म दिला. श्रेष्ठ दाता चंद्राने बृहस्पतीच्या पत्नीला ती अर्घ्य प्रदान करीत असताना ग्रहण करून तिच्या ठाई दिव्य बुधाला जन्म दिला. अशा प्रकारचे प्राचीन काळी विषयासक्त झालेल्या पराशर ऋषीने सुद्धा यमुना नदीच्या काठी वरुणाच्या मुलाची मुलगी कुमारी काली हिच्याशी सहवास केला. कामातूर वशिष्ठ ऋषीने अक्षमाला नावाच्या एका खालच्या जातीतील हीन स्त्रीशी रत होऊन कपिंगलाद नावाच्या पुत्रास जन्म दिला. आणि वार्धक्याने गलित गात्र झालेला असतानाही राजर्षी ययाती चैत्ररथ वनात विश्वाकी अप्सरेबरोबर रममाण झाला आणि पत्नीशी संभोग केल्याने आपला मृत्यू ओढवेल हे जाणत असून सुद्धा कौरव नरेश पंडू माद्रीच्या सौंदर्य गुणावर मुग्ध होऊन विषय सुखाच्या अधीन झाला. यासारख्या अनेक महान पुरुषांनी सुखासाठी निंदनीय कामोपभोगाचा अवलंब केला तर मग जे भोग प्रशंसनीय आहेत अशांचा अवलंब करणे किती सुखद होईल. आणि असे असताना तुझ्यासारख्या शक्ती व सौंदर्य संपन्न युवकाने ज्या सुखाच्या अधीन सर्व जग आहे आणि ज्या सुखावर स्वभावतःच तुझा हक्क आहे त्या सुखाची उपेक्षा करावी हे आश्चर्य आहे. राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर. पवित्र परंपरेने समर्थिलेली व योग्य वाटणारी महामंत्र्याची ही वचने ऐकून मेघगर्जनेसारख्या आपल्या आवाजात राजपुत्राने उत्तर दिले. माझ्याबद्दलचा स्नेहभाव व्यक्त करणारी तुझी ही भाषा तुला योग्यच आहे, परंतु माझ्या संबंधी तुझी चूक कुठे होत आहे हे मी तुला पटवून देईन. मी ऐहिक विषयांची अवहेलना करीत नाही. सर्व मानव मात्र त्यात गुरफटलेला आहे हे मला माहीत आहे, पण हे जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझे मन त्यात रमत नाही. यद्यपि हे स्त्री सौंदर्य कायम राहिले तरीसुद्धा विषयोपभोगातच आनंद मानून राहणे सुज्ञ माणसाला शोभणारे नाही. आणि जरी तू म्हणत असलास की थोर महात्मेसुद्धा विषयवासनेला बळी पडले तरी त्यांच्या त्या उदाहरणांना भुलू नकोस, कारण त्यामुळे शेवटी त्यांचा नाशच झालेला आहे. जेथे सर्वनाश आहे किंवा जेथे ऐहिक विषयाचा मोह आहे अथवा जिथे आत्मसंयमनाचा अभाव आहे अशा ठिकाणी खरीखुरी महात्मता असूच शकत नाही.
आणि स्त्रियांशी वरकरणी प्रेम करून वागावे असे जेव्हा तू म्हणतोस, तेव्हा ते वरकरणी प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी मला त्याची गोडी वाटत नाही. जेथे खरेपणा नसेल तेथे स्त्रीची इच्छापूर्ती करण्यातही मला मुळीच आवडणार नाही. जर संयोग मनापासून व नैसर्गिक नसेल तर त्या संयोगाचा धिक्कार असो, असेच मी म्हणेन. मन विषयाधीन झाले असेल, मिथ्यत्वावर विश्वास ठेवणारे असेल, विषय वस्तूचे दोष न पाहणारे असेल, तर मग अशी वंचना करून घेण्यात काय अर्थ आहे? आणि विषय वासनेचे बळी जर एकमेकांची फसवणूक करू लागले तर ते पुरुष आणि त्या स्त्रिया एकमेकांकडे पाहण्यासही अपात्र आहेत, असेच नाही का? या गोष्टी अशा असल्यामुळे मला खात्री झाली आहे की अशा नीच विषयभोगाच्या कुमार्गाकडे तू मला नेणार नाहीस. राजपुत्राच्या या दृढ संकल्पाने उदयन निरुत्तर झाला. आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारच्या विषयभोगांपासून परावृत्त असल्याचे जेव्हा शुद्धोधनाला समजले तेव्हा त्याला त्या सबंध रात्री झोप लागली नाही. हृदयात बाण रुतलेल्या हत्तीसारखा तो दुःख विभल झाला. राजपुत्र सिद्धार्थाला भोगमय जीवनाच्या सुखाकडे आकर्षित करण्याचा मार्ग शोधण्यासाठी व आपल्या जीवनाला ज्या प्रकारची कलाटणी तो देण्याचा संभव होता त्यापासून त्याला परावृत्त करण्यासाठी राजा शुद्धोधनाने आपल्या मंत्र्यांच्या सह विचार करण्यात पुष्कळ वेळ खर्च केला. पण आतापर्यंत योजलेल्या उपायांखेरीज दुसरा कोणताही उपाय त्याला सुचला नाही. आणि ज्यांच्या पुष्पमाला आणि अलंकार व्यर्थ ठरले, ज्यांचे हावभाव व लाडीगोडी निष्फळ ठरली, अशा आपले रतिभाव हृदयात लपवून ठेवलेल्या त्या युवतींचे ते अंतःपुर विसर्जित करण्यात आले. शाक्य संघात प्रवेश. शाक्यांचा एक संघ होता. वयाची 20 वर्षे झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे सभासद व्हावे लागे. सिद्धार्थ गौतमाला 20 वर्षे पूर्ण झाली होती. संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्यास ते योग्य असे वय होते. शाक्यांचे एक सभागृह होते, त्याला ते संथागार म्हणत. ते कपिलवस्तू नगरात होते. संघाच्या सभाही ह्याच संथागारात होत असत. सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धोधनाने शाक्यांच्या पुरोहिताला संघाची सभा बोलविण्यास सांगितले. त्यानुसार कपिलवस्तू येथील शाक्यांच्या संथागारात संघाची सभा झाली. सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहिताने संघाच्या सभेत ठराव मांडला. तेव्हा शाक्यांचा सेनापती आपल्या जागेवर उभा राहिला. संघाला उद्देशून त्याने पुढील प्रमाणे भाषण केले. शाक्य वंशातील शुद्धोधनाच्या कुळात जन्मलेल्या सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो. त्याचे वय 20 वर्षांचे असून तो सर्व दृष्टींनी या संघाचा सदस्य होण्यास पात्र आहे, म्हणून त्याला या संघाचे सदस्य करून घ्यावे असे मी सुचवितो. माझी अशी प्रार्थना आहे की या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे. या सूचनेविरुद्ध कोणीही बोलले नाही. सेनापती पुन्हा म्हणाला, मी दुसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे. ठरावाविरुद्ध बोलण्यास कोणीही उभे राहिले नाही. सेनापतीने पुन्हा म्हटले, मी तिसऱ्यांदा सांगतो की जे कोणी ह्या ठरावाविरुद्ध असतील त्यांनी बोलावे. तिसऱ्या वेळीसुद्धा कोणीही ठरावाविरुद्ध बोलले नाहीत. शाक्यांचा असा नियम होता की एखाद्या ठरावाशिवाय त्यांच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही ठराव 3 वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला असे जाहीर करता येत नव्हते. सेनापतीने मांडलेला ठराव 3 वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थाचा शाक्य संघात अंतर्भाव करून घ्यावा आणि तो संघाचा सदस्य झाल्याचे जाहीर करावे असे त्याने सांगितले. तदनंतर शाक्यांचा पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहण्यास सांगितले. सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुला सभासद करून घेऊन संघाने तुझा बहुमान केला हे तू मानतोस ना? होय महाराज, सिद्धार्थ उत्तर. संघाच्या सभासदत्वाची बंधने तुला ठाऊक आहेत काय? नाही महाराज, पण ती जाणून घेतल्याने मी सुखी होईन, सिद्धार्थ म्हणाला. पुरोहितांनी म्हटले, प्रथम तुला मी संघाच्या सभासदाची कर्तव्ये काय आहेत ते सांगतो. असे म्हणून तो पुरोहित त्याला संघाच्या सभासदाचे एक एक कर्तव्य सांगू लागला. 1. तू संघाच्या हितसंबंधाचे संरक्षण तन मन धनपूर्वक केले पाहिजेस. 2. संघाच्या सभांमधून तू कधीही गैरहजर राहता कामा नये. 3. कोणत्याही शाक्याच्या वर्तनात तुला दिसून येणारे दोष तू कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीड न बाळगता उघडपणे बोलून दाखविले पाहिजेस.
तुझ्यावर कोणी दोषारोप ठेवला तर तू रागावून जाता कामा नये, परंतु तू जर अपराधी असशील तर तू तसे कबूल केले पाहिजेस, अथवा निरपराधी असशील तर तू तसेच सांगितले पाहिजेस. पुरोहित पुढे म्हणाला, यानंतर मी तुला संघाच्या सभासदत्वाला तू अपात्र कसा ठरू शकशील ते सांगतो. 1. तू बलात्कार केल्यास सभासद राहू शकणार नाहीस. 2. तू कोणाचा खून केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. 3. तू चोरी केलीस तर संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. 4. तू खोटी साक्ष दिल्याचा तुझ्यावर आरोप सिद्ध झाला तर तू संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. सिद्धार्थाने म्हटले, महाराज, शाक्य संघाच्या शिस्तपालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे. मी त्या नियमांचे त्यांच्या शब्द व आशयासहित पालन करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करीन, अशी मी आपणास खात्री देतो.